नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया एकदम सोप्या पद्धतीचं शेवग्याच्या शेंगाचं सूप। तर हे सूप इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आणि वेट लॉस साठी वापरलं जातं। तर त्यासाठी आता आपण लागणारे साहित्य पाहू। त्यासाठी मी इथे 4-5 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। नंतर मी इथे कोथिंबीर घेतली आहे, पुदिना घेतला आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, तेजपत्ता, 1 दालचिनी आणि 2 लवंग, नंतर लिंबू आणि 1 कांदा घेतला आहे। तर शेवग्याच्या शेंगा आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत आणि त्याचे वरचे साल काढून टाकायचं आहे। तर शेवग्याच्या शेंगा अशा पद्धतीने कट करून घेऊया। नंतर आपण कांदा अशा उभ्या स्लाइस मध्ये कट करून घेणार आहोत। तर आता एक पातेले घेऊ, त्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा घालून घेणार आहोत। नंतर लवंग, दालचिनी घालून घेऊया, नंतर लसूण, आलं आणि 1 तेजपत्ता घालून घेऊया। नंतर त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया। आता त्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। तर इथे मी 2 ते 3 ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे। तर आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया। आता मीठामध्ये हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याच्या सहाय्याने आपण याला चांगलं हलवून घेऊया। नंतर आता ह्याला आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तर 10 मिनिटांसाठी हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। बघा 10 मिनिटांनी किती मस्त असं सगळं शिजलेलं आहे। तर शेवग्याच्या शेंगा आपण फोर्कच्या सहाय्याने दाबून बघूया। तर शेंगा आता मऊ चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत। तर आता आपण हे सर्व एका चाळणीत काढून घेणार आहोत आणि यामधून आपण मसाले काढून घेणार आहोत। तर तेजपत्ता आणि लवंग काढून घ्यायचे आहे। नंतर आता हे सर्व आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे आपण चांगलं बारीक करून घेणार आहोत। तर त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालू आणि पुदिना घालूया। तर फ्रेश कोथिंबीर आणि पुदिना घातल्यामुळे सूपला एकदम चांगली टेस्ट येते आणि फ्रेशनेस चांगला येतो। तर आता हे असं बारीक करून घ्यायचं आहे आणि एका चाळणीच्या सहाय्याने आपण ते चांगलं यामध्ये गाळून घेणार आहोत। तर चमच्याच्या सहाय्याने असं आपण हलवून सगळं सूप गाळून घ्यायचं आहे आणि चोथा फक्त वरती राहिलेला आहे। तर आता एका पॅन मध्ये अर्धा चमचा आपण तूप घालून घेऊया आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरी घालून घेणार आहोत आणि 1 पिंच त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आणि आपण गाळून घेतलेलं सर्व सारण यामध्ये ओतून घेणार आहोत। तर बघा आता हे सर्व आपण त्यामध्ये घालून घेऊया। आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेऊया आणि अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत। तर तुम्हाला हे सूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडं गरम पाणीही घालून घेऊ शकता। अशा प्रकारे आपलं सूप तयार झालेलं आहे। सूप सर्व केल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं लिंबू घालून घ्यायचं आहे, त्याने आपल्या सूपाला खूप छान टेस्ट येते। तर अशा प्रकारे हेल्दी आणि टेस्टी सूप तयार झालेलं आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।